मावळमध्ये अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झालंय। भात कापणी शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे भात पिकाचं नुकसान झालं। तर सरकारकडनं अजूनही नुकसान भरपाईबाबत ठोस निर्णय झालेला नाही। तसंच 72 तास उलटून सुद्धा भात पिकांचा पीक विमा उतरवण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी न आल्यानं शेतकरी मेटाकुटीला आले। जळगावच्या भुसावळमध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातली पाण्याची पातळी 4 सेंटीमीटरनं वाढलेली आहे। या अवकाळी पावसामुळे हतनूर धरण पुन्हा 100% भरलंय। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। कापसाच्या दरात सध्याच्या आठवड्यात चढउतार दिसून येत आहेत। बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये सुद्धा कापसाच्या दरात काहीशी वाढ झाल्याचं दिसतंय। बाजार समित्यांमध्ये कापसाच्या कमाल दरामध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांपर्यंतची सुधारणा झालेली आहे। त्यामुळे कापसाला 6,600 ते 7,300 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। देशातल्या बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात गेल्या 4 दिवसांपासून नरमाई दिसतेय। दुसरीकडे बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमीच असली तरी उद्योगांना अपेक्षित माल मिळतोय। त्यामुळे सोयाबीनला 4,800 ते 5,100 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। सोयाबीनच्या बाजारामध्ये आणखी काही दिवस 50 ते 100 रुपयांच्या दरम्यानची चढउतार असू शकेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दिवाळीपूर्वी दर्जेदार डाळिंबाला 150 ते 160 रुपये प्रति किलो असा दर मिळत होता। पण सध्या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये डाळिंबाची आवक वाढली आहे। मात्र अपेक्षित उठाव नसल्यानं डाळिंबाच्या दरात प्रति किलोला 20 ते 25 रुपयांची घसरण पाहायला मिळते। त्यामुळे दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोला 130 आणि 135 रुपयांचा दर मिळतोय। डाळिंबाचे हे दर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। देशामध्ये सध्या तुरीची टंचाई असल्यामुळे तुरीचे दर वाढलेले आहेत। बाजारात तुरीचा पुरवठा कमी असल्यानं दर सध्या तेजीत आहेत। सध्या तुरीला प्रति क्विंटल 10,000 ते 12,000 रुपये इतका दर मिळतोय। यंदा दुष्काळामुळे तूर उत्पादनामध्ये घट होणार आहे। त्यामुळे तुरीचे दर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशामध्ये सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,700 ते 3,000 रुपयांचा विक्रमी दर मिळतोय। पण यंदा दुष्काळी स्थिती आणि पाणी टंचाईमुळे लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 6% कमी आहे। यामुळे गहू बाजारावरील सरकारचे निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गव्हाचे दर तेजीत राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केला। राज्य शासनानं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे विविध विभागातल्या 22,589 पदं भरण्यासाठी मागणीपत्र सादर केलेलं आहे। या पदांमध्ये 9,000 अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे। आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेत तसंच राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी रिक्त जागा भरण्याचा रेटा लावल्यामुळे पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकर भरती केली जाणार आहे आणि त्यानुसार विविध विभागांच्या स्तरावर वेगानं कार्यवाही सुरू आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकामध्ये सुधारणा झाल्याचं दिसतंय। मुंबई आणि परिसरात रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती। सोमवारी देखील तुरळक पाऊस झाला होता आणि या पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झालेली आहे। हवेचा दर्जा सोमवारी समाधानकारक पातळीवर नोंदवला गेला आहे। उरणमधल्या नागरी वसाहत आणि औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातल्या पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्यानं पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला गेलाय। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मंगळवार आणि शुक्रवार असे 2 दिवस पाणी कपात केली जाणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती विविध लष्करी संस्था आणि कृषी विद्यापीठाला भेट देतील। लोहगाव विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहतील। मनमाडमधल्या पुणे इंदूर महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळला। या घटनेत सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। मात्र महामार्गावरची वाहतूक यामुळे ठप्प पडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी होतीये। आज होणाऱ्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडून वकील देवदत्त कामत युक्तिवाद करतील। तर या सुनावणीसाठी शरद पवार दिल्लीला जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं या संदर्भात दुपारी 4 वाजता सुनावणी सुरू होईल।
उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे। रात्री 8 वाजता मातोश्रीवर आमदारांची ही बैठक होईल। या बैठकीमध्ये गारपीट आणि अवकाळीनं झालेल्या नुकसानाबाबतची चर्चा होईल। या नुकसानावर उबाठा गटातल्या आमदारांनी काय भूमिका घ्यायची हे देखील ठरेल। तसंच आगामी हिवाळी अधिवेशनाच्या बाबतीतही चर्चा केली जाणार आहे। काय नेमकी रणनीती ठरवायची हे देखील यावेळेला चर्चिलं जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। मंत्रालयातल्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल। यावेळेला जुलै ते सप्टेंबर या महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या बाबतीतली स्थिती जाणून घेतली जाईल। तसंच राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबतच्या परिस्थितीचा देखील आढावा घेतला जाईल। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होतीये। या बैठकीत नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 7 की 11 डिसेंबरपासून यावर शिक्कामोर्तब होईल। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी विधान भवन परिसराची पाहणी करत अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतलाय। आधुनिक अनाजी पंत हे मी एका प्रवृत्तीबद्दल बोललो होतो। संतांना सुद्धा याच प्रवृत्ती विरोधात लढा द्यावा लागलेला होता। माझं मत एका प्रवृत्तीबद्दल होतं। मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण भाजपकडूनच त्यांच्या नेत्याचं नाव घेतलं गेलंय असा टोला रोहित पवारांनी लगावला। आता त्या नेत्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या द्याव्यात असं प्रत्युत्तर देखील त्यांनी दिलंय। लोकसभा निवडणुकांनंतर अजित पवार यांना साईडलाईन केलं जाईल हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आतापासूनच त्यांना साईडलाईन केलं का जातंय याचा पेच आम्हालाही पडलाय असा सवाल अनिल देशमुखांनी केलाय। यावेळेला देशमुखांनी राष्ट्रवादीतले नेते सत्तेत सामील का झाले हे देखील सांगितलं। आमचे सहकारी हे काही प्रेमापोटी गेलेले नाहीत, तर मला त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये म्हणून ते तिकडे गेले तसा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला। शरद पवारांच्या पावसातल्या सभेवरनं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टोला लगावलेला होता। त्यांना आता अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर दिलंय। साताऱ्यातल्या सभेनंतर 2019 मध्ये राज्यातनं भाजपचं सरकार गेलेलं होतं। आताची पावसातली सभा ही शुभ शकून असून आता देशातलं मोदींचं सरकार जाणार आहे याचे ते संकेत असल्याचं प्रत्युत्तर देशमुखांनी शेलारांना दिलंय। जुलै महिन्यामध्ये बुलढाण्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। मात्र सदोष पंचनाम्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय। याची चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शरद पवार गटानं केली आहे। ही मागणी 8 दिवसात मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे। अकोल्यातल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलंय। ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करून नियुक्ती करावी, तसंच किमान वेतन दिलं जावं अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या। डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। क्षुल्लक वादातनं ही हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। दौंडमध्ये म्हसोबा या देवाच्या यात्रेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले। पहाटे म्हसोबा देवाला अभिषेक घालून आरती करण्यात आली आणि त्यानंतर दुपारी छबिना मिरवणूक निघणार आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी इथं दाखल होत आहेत। पुण्यातल्या इंदापूरमधल्या शेट फळगडे इथं जानाई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यानं बाजी मारली आहे। त्यानं पैलवान अमित कुमार याचा पराभव केलाय। ही स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। जळगावात अवकाळी पावसामुळे चारा आणि कुटार ओला झाल्यानं कुजण्याच्या अवस्थेत आहे शेतकऱ्यांसमोर। त्यामुळे आता चारा टंचाईची समस्या आहे। आधीच खरीप हंगामात दुष्काळजन्य स्थितीमुळे उत्पन्नात घट झालेली आहे। त्यातच अवकाळी पावसामुळे गुराढोरांसाठी वर्षभरासाठी साठवून ठेवलेला चारा सुद्धा आता भिजलाय। त्यामुळे सरकारने यावर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करतायत। जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळी, कापूस आणि तूर या पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। शासनाकडे नुकसानाचा अहवाल सादर केल्यानंतर शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचं तहसीलदारांनी स्पष्ट केलं। जळगाव जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं तडाखा दिलाय। वरणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं पुलाखालनं जाताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारक करतायत। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात काही बोगस पुजारी येत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता।
यानंतर मंदिर संस्थाननं मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्यांचं ओळखपत्र तपासून त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला। गेल्या काही दिवसांपासून मंदिरात बोगस पुजारी येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। तसंच भाविकांनाही धक्काबुक्कीच्या घटना घडलेल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलेला आहे आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी काही तरुणांनी मुंबई नेरूळ ते तुळजापूर असा 400 किलोमीटरचा पायी प्रवास केला। तुळजाभवानी मंदिरामध्ये त्यांनी अभिषेक करत महाआरती केली आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी त्यांनी तुळजाभवानीला साकडं घातल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। वसई रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे। चालत्या ट्रेनमधनं खाली उतरण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधल्या गॅपमध्ये पडला। सुदैवानं आरपीएफचे राजपाल यादव यांनी या प्रवाशाला पडताना पाहिलं आणि त्याचा जीव वाचवला। ही सगळी घटना प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाची निर्धार सभा होतीये। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा कर्जतमध्ये होतीये। कर्जत खालापूर तालुका हा राजकारणात नेहमी चर्चेत असतो आणि त्यामुळे ही सभा भव्य होणार असल्याचा दावा केला जातोय। डोंबिवलीमध्ये 4 जणांच्या टोळक्यानं आईस्क्रीम विक्रेत्यावर केलेला हल्ला सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। तीक्ष्ण हत्यारं आणि लाठ्या काठ्यांनी हा हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात डोक्यात वार केल्यानं गंभीर दुखापत या एका व्यक्तीला झालेली होती। या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपासही सुरू आहे। रुग्णालयाबाहेर एका नारळ विक्रेत्याचं नारळ चोळतानाचा व्हिडिओ रुग्णवाहिकेच्या चालकानं काढला म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतल्या DY पाटील रुग्णालयाच्या गेटवर घडली। मयत व्यक्तीच्या सोबत आणखी एकाला मारण्याचा प्रयत्न झाला। रुग्णवाहिका पळवून नेल्यानं तो वाचला। या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। वसईच्या नायगावमध्ये एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह जंगलात फेकण्यात आलेला होता। मृतदेहाच्या अंगावरचे कपडे आणि सुतावरून या हत्येचा उलगडा झालाय। यात एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलंय। मयत लवेश माळी याची हत्या आरोपीच्या रिक्षाचं नुकसान केल्यामुळे केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मावळ तालुक्यात मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा आता होऊ लागलेली होती। पिंपरी चिंचवड पोलीस सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेत। पोलिसांनी किशोर आवारे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या। त्यानंतर या खुनाचा मुख्य सूत्रधार याला सुद्धा अटक करण्यात यश आलेलं आहे। जुन्नरमधल्या बोतारडे या गावात रात्री बिबट्यानं शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला केला। यामध्ये 5 शेळ्या जागीच ठार झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी आणि बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतायत। भुसावळमध्ये संविधान आर्मीच्या वतीनं एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं होतं आणि त्याचा निषेध संविधान आर्मीनं अनोख्या पद्धतीनं केलाय। सरकारी गायरान वाचवण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं संत तुकाराम महाराजांच्या महाद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं। नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये गायरानाची सुमारे 150 एकर जागा शिल्लक आहे। या जागेपैकी 50 एकर जागा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाला देण्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू आहे। संभाजीराजे छत्रपतींनी केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आजची ही भेट होती आणि गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे। मराठा आरक्षणासंदर्भातला जो संभ्रम निर्माण झालाय तो दूर करण्यासाठी ही भेट झाल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड आळंदी मतदारसंघातल्या विविध विकास कामांच्या बाबतीत आढावा बैठक घेतली। यावेळेला त्यांनी पदाधिकाऱ्यांना विकास कामांच्या संदर्भात सूचनाही केल्या। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार टीका केलेली आहे। निवडणुका असलेल्या राज्यात 450 रुपयांना सिलेंडर देणार असं म्हणता मग महाराष्ट्रानं काय पाप केलंय असा सवाल ठाकरेंनी विचारला। त्याला मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं। 2.5 वर्ष तुम्ही काय केलं असा प्रतिसवाल त्यांनी केला। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी जोरदार पलटवार केलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री विखे पाटलांनी म्हटलंय। महाराष्ट्रातलं काँग्रेसचं सरकार घालवायला आणि काँग्रेसची वाताहात होण्याला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत असा घणाघातही राधाकृष्ण विखे पाटलांनी केला।
लातूरमध्ये अवकाळी पाऊस बरसला। या पावसामुळे गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालंय, तर पावसाचा जोर कायम असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नांदेडला तडाखा बसलाय। भोकरमधल्या भोसी आणि खरबी शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं फळबागांचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडलाय। चाऱ्याचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले।